नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. नाशिक सटाणा विरगाव पाडा येथे भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन शासकीय माध्यमिक आश्रमशाळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न. बागलाण तालुक्यातील शासकीय व शासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्था व शासकीय आश्रमशाळा विरगावपाडे येथे 75वा प्रजासत्ताक दिनांचा ध्वजारोहण श्री देवीदास अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली व श्री राजाराम काळू अहिरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजाला मानवंदना सलामी देऊन राष्ट्रगीत पार पडले. ज्यांनी भारत देश घडवला व देशासाठी आपली प्राणाची आहुती दिली, अशा महापुरुषांचे स्मृती स्मरणात ठेवून त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. असे जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. अशा या जानेवारी 26 प्रजासत्ताक दिनाप्रसंगी विरगावपाडे आश्रमशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून नावलौकिक असलेले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री राजाराम अहिरे, शाळेचे माननीय मुख्याध्यापक अरुणकुमार निकम, वययू खैरनार सर, शेवाळे सर, धबगडे सर हे होते. तसेच त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीत, लेझिम पथक इत्यादी कार्यक्रम झाले. या प्रसंगी एसएमस अध्यक्ष राजाराम अहिरे, देवीदास अहिरे गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वृंद, अंगणवाडी कर्मचारी व माननीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी, गावचे ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री ययू खैरनार सर, श्री पवार सर, श्रीमती अनिता खैरनार मॅडम, श्री शेवाळे सर, टिपरे मॅडम, इंगळे मॅडम, देवरे मॅडम, पाटील मॅडम, खलापे मॅडम, भामरे मॅडम, सोनवणे सर, अहिरे दादा, देवरे दादा, जाधवबाई, बबलू दादा, तलवारे दादा, दळवी दादा आदी उपस्थित होते. शेवटी ध्वजाला मानवंदना देऊन कार्यक्रमाचे सांगता झाली. नाशिक जिल्हा प्रमुख प्रतिनिधी गोविंद ठाकरे की रिपोर्ट 4. प्रत्येकाने एखादा मार्ग घ्यायचा आहे. आडव्या उभ्या लाईनी व्यवस्थित पाहिजे. चला, स्वागत गीत वाल्या मुलींनी पुढे यायचे.